तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे आपल्या या चॅनलवरती कुस्ती रिलेटेड व्हिडिओज मिळत असतात, जे जुने कुस्तीगीर होऊन गेलेले आहेत, जे पैलवान होऊन गेलेले आहेत, तर त्यांच्याबद्दलची माहिती आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहे आणि आपण देण्याचा प्रयत्न करत असतो। पण मित्रांनो, आज एक असा व्हिडिओ आणलेला आहे जो तुमच्या मनातल्या प्रश्नाचा हा व्हिडिओ आहे। तर हा प्रश्न प्रत्येकाला कुतूहल असतं प्रत्येकाला की हे असं का। तर मित्रांनो, त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मी आणतोय की सर्वांना एक प्रश्न पडलेला असतो, पैलवानांचा कान कसा फुटतो किंवा पैलवानांच्या कानामागे जो गठ्ठा निर्माण होतो तो कशा प्रकारे निर्माण होतो आणि ते कशाच्या संबंधित आहे, हे सर्वांनाच प्रश्न पडलेला असेल। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मिळणार आहे, तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की पैलवानाचा कान कसा फुटतो। काही जण म्हणतात की कानाला सुपारी घालून ती सुपारी हाताच्या बुक्कीने फोडतात, तर हे बिलकुल चुकीचे आहे। कान फुटतात कारण रोजच्या सरावावेळी प्रतिस्पर्धाच्या हाताचे ठोके कानावर पडून कान मऊ होतो। हे ठोके अधिक जास्त पडू लागले तर कान फुटतो म्हणजे त्यामध्ये रक्त साकळून फूग येते। अशा वेळी बर्फाने किंवा भाकरी गरम करून त्याच्या गरम वाफेने ते शेकले जाते। कान कापडाने बांधून ठेवला जातो आणि 2-4 दिवसात फूग ओसरते। फुटलेला कान अतिशय कठीण बनतो। अलंकारिक भाषेत कान फुटले की कुस्तीचे उघडे सर्टिफिकेट मिळाले असे म्हणतात। खरं तर फुटलेला कान पैलवान पाहिला की महाराष्ट्रात कुठेही असू दे अथवा नसू दे खूप इज्जत देतात लोक। कुस्ती निवेदक शंकर अण्णा पुजारी म्हणतात की डॉक्टरांना सांगावे लागतं मी डॉक्टर आहे, इंजिनियरला सांगावे लागतं की मी इंजिनियर आहे, पण पैलवानाला सांगावे नाही लागत की मी पैलवान आहे। त्याच्या कानावर असलेले उघड सर्टिफिकेटच सर्व सांगून जाते। जगातील सर्वच पैलवानांचे असे हे कान फुगलेले असतात। एक प्रकारे करिअर करणाऱ्या विविध देशातील मल्लांची वैश्विक एकी दिसून येते। जात पंथ भेद नष्ट करून कुस्तीत असणारी ही सामूहिक एकी शांतीचा उपदेश देत असते। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला कळलेलं असेल की हा कान फुटलेला का असतो, याच्यामध्ये कसं काय टाकून फोडतात आणि हा फुटलेलाच का असतो, याच्या मागचं कारण काय आणि पैलवानांचीच कानं का फुटलेली असतात, याचं तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल। आणि जर उत्तर मिळून तुम्ही समाधानी झालेले असाल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या या चॅनलवरती महाराष्ट्राचे जितकेही पैलवान होऊन गेलेले आहेत किंवा भारताचे पैलवान होणारे आहेत किंवा होऊन गेलेले आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आपल्या या चॅनलवरती उपलब्ध करण्याचा आपण प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुमची साथ ही नक्कीच हवी आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे, लाईक करणं गरजेचं आहे आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। तर नक्कीच आशा करतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर कराल आणि आपल्या चॅनलला पुढे घेऊन जाणार। तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद।